आरक्षणाची काँग्रेस पक्षनेत्यांची बैठक आज मुंबईत झाली आणि या बैठकीत शिवसेनेकडून एखादा अधिक किंवा अतिरिक्त चांगला पर्याय मिळावा यासाठी खातेवाटप थांबलं असल्याची आता औपचारिक माहिती समोर येते। थेट अधिकृतपणे कोणी बोलायला तयार नाही, पण म्हणणं हेच आहे की काँग्रेस पक्षाला परिवहन आणि कृषी खातं हवं आहे आणि ते अद्याप काँग्रेसला मिळालेलं नाही। त्यामुळे काँग्रेसनं खातेवाटपाची आपली यादी अजून अंतिम केलेली नाही। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, मगाशी तू लाईव्ह चर्चेमध्ये सांगितलं होतंस की काँग्रेस अडलंय ते परिवहन आणि कृषी खात्याकरता, कसा तोडगा निघणार? काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तो सुरू होता की कृषी किंवा परिवहन हे खातं शिवसेनेकडे आहे, त्यापैकी एक खातं मिळावं, पण शिवसेनेकडून अद्याप तितकासा प्रतिसाद मिळाला नाही। या शिवसेनेकडनं आलेला प्रस्ताव हा सांस्कृतिक आणि युवक कल्याण क्रीडा अशा स्वरूपाचा प्रस्ताव आहे। त्या दोन मंत्र्यांनी दोन खात्यांचा तो दिलेला पर्याय काँग्रेसला मान्य नाही। त्यामुळे काँग्रेसनी त्यांच्या मंत्र्यांच्या नवीन नियुक्तीच्या संदर्भात खाती जी आहेत त्याची लिस्ट अद्यापही दिलेली नाही। या सायंकाळी 5च्या आसपास बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे इतर मंत्री हे परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत। अर्थात काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला अजून एक खातं चांगलं मिळावं, कारण की सरकार बनवण्यामध्ये काँग्रेसचा महत्त्वाचा रोल आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं सायंकाळी होणाऱ्या बैठकीत काय होतंय याकडेच लक्ष आहे, कारण की जर त्यात तोडगा निघाला तरच रात्री उशिरा अधिकृतरित्या खाते वाटप जाहीर होईल असं सांगितलं जातंय। बर, म्हणजे अजूनही गाडा अडलंय, बंगल्यांचं वाटप झालं पण